नमस्कार, आप देख रहे हैं डीसी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ दिव्या। महाराष्ट्र में बिना अनुदानित अंशतः अनुदानित स्कूलों को अनुदान की बढ़ी हुई राशि देने की मांग को लेकर शिक्षक आक्रामक हो गए हैं। मुंबई के आजाद मैदान से बीते कई दिनों से हजारों शिक्षक आंदोलन कर रहे हैं। मंगलवार को इस आंदोलन ने और भी उग्र रूप धारण कर लिया, जिसके बाद पुलिस पर माइक और लाइट बंद करने के आरोप भी लगे। इस आंदोलन को विपक्ष का समर्थन भी मिला। राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी की सांसद सुप्रिया सुले ने आंदोलन स्थल पर पहुंचकर शिक्षकों की मांग को लेकर जल्द मान्य करने की अपील भी की। त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे। आणि ज्यावेळेस तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला हवी। न्याय मागणीसाठी दुसऱ्यांना तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली आहे। शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे। तुम्ही इकडे व्यथा मांडायला आलेत, बाजूला गिरणी कामगार बसलेत। एकूणच काय की महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे। आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही। हे भाषण करतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। मी तुम्हाला सत्य सांगते, राज्यात किती अर्थमंत्री वगैरे बोलले माझ्या भावाची बाजू घेत नाही। अध्यक्ष कोण असतो राज्याचा करता पुरता? देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय। कुणाला माफी नाही। आता की होत नाही। अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हिम्मत असेल सगळे ताकदवर आमदारकीची ताकद सुप्रिया सुळेमध्ये। मी कोण लपटावट खेळत नाही, लढाई करी तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची करी, मंत्र्यांची ताकद। जो जी.आर. या सरकारली काढला होता ते सुद्धा इलेक्शन होण्यापूर्वी काढला होता। तो जी.आर. काढल्यानंतर इलेक्शन झालं, मतदान मिळवलं, सत्ता आली, पण ज्याच्यासाठी जी.आर. काढला होता म्हणजे सर्व शिक्षकांसाठी, त्या शिक्षकांना आत्तापर्यंत अनुदान गेले 10 महिने मिळालेलं नाही। यासाठी सर्व शिक्षक एकत्रित येऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्ही पाठिंबा दिलेला आहे। काल रात्रीसुद्धा मी इथं होतो। आत्तासुद्धा सर्व मोठे नेते इथं येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। सरकारचे सुद्धा प्रतिनिधी महाजन साहेब काल रात्री येऊन गेले। त्यांनी शब्द दिलेला आहे की आज म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बैठक ही होणार। खरं तर बैठक 12-1 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे होती, पण आत्ता 1 वाजलेले आहेत, अजूनपर्यंत निरोप आलेला नाही। कळते असं की 2-3च्या आसपास ही बैठक होईल, पण बैठक फक्त करण्यासाठी न होता बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे, एवढंच या सरकारला विनंती करतो। तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे, पण आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी, आमच्या माता भगिनीला, लाडक्या बहिणीला अतिरिक्त जे तुम्ही 500 रुपये देणार होता ते द्यायला तुम्हाला पैसा नाही, आमच्या या शिक्षकांना द्यायला पैसा नाही। त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे 1000 कोटी बाजूला ठेवा, पण आमच्या या शिक्षकांना 1000 कोटी द्या, अशी विनंती या सरकारला आम्ही करत आहोत। देखो, अभी फाइनली ये जो आंदोलन है, ये सब यहाँ पे बैठे हुए टीचर्स ने ये आंदोलन छेड़ा है। अभी निर्णय वो ही लेंगे
अभी सरकार के माध्यम से यहाँ पे क्या संदेश आता है वो हम सबको देखना पड़ेगा। वो संदेश जो भी आता है, निर्णय जो भी आता है, अगर ये शिक्षक उसको एक्सेप्ट करेंगे तो उसी वक्त ये आंदोलन खत्म हो जाएगा। लेकिन अगर ये शिक्षक, ये टीचर्स उसको एक्सेप्ट नहीं करते तो शायद ये आंदोलन आगे भी जा सकता है। कल 12,000 लोग थे, अभी 18,000 लोग आए, अभी धीरे धीरे शायद ये आंकड़ा बढ़ते जाएगा। इसलिए सरकार को विनती है कि यह आंकड़ा कंट्रोल के बाहर जाने के पहले निर्णय लिया जाए। दादा, बऱ्याच शिक्षकांना आम्ही विचारलं ते म्हणते की मागणी मान्य नाही झाली दुपारपर्यंत, आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू, पण आंदोलनामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होत? नाही, बघा 4 सुट्ट्या यांना वर्षात असतात, ज्या प्रिन्सिपलच्या हातामध्ये असतात, रविवार सोडून त्यातले 2 सुट्ट्या यांनी आता या आंदोलनामध्ये वापरलेल्या आहेत। 2 अजून सुट्ट्या बाकी आहेत आणि समजा हे आंदोलन अजून वाढलं तर रविवारी जी शिक्षक सुट्टी घेतो त्या दिवशी शाळा घेऊ शकतात। त्यामुळे विद्यार्थी सुद्धा पाठिंबा देतात, त्यांचे पालक पाठिंबा देत आहेत आणि हे शिक्षक स्वतः त्या ठिकाणी लढत आहेत। त्यामुळे कुठेही विद्यार्थ्यांचं नुकसान होईल असं वाटत नाही। सर, शिक्षक यहाँ पर है, बच्चों का जीवन अस्वस्थ हो रहा है, उनकी पढ़ाई रुकी, उस बारे में कुछ बताइए। देखो, प्रिंसिपल के कंट्रोल में 4 छुट्टियां होती है संडे छोड़ के। अभी 4 छुट्टियों में से 2 छुट्टियां उन्होंने, मतलब ये जो शिक्षक है उन्होंने यहाँ पे इस्तेमाल की आंदोलन के लिए, और 2 छुट्टियां अभी हाथ में बाकी है। और अगर यह आंदोलन आगे गया तो संडे की जो छुट्टी होती है आगे जाके वो संडे पे भी स्कूल लेंगे, विद्यार्थियों को सिखाएंगे। ये मराठी शिक्षक है, कोई भी हालत में ये जो विद्यार्थी है, जो स्टूडेंट्स है, उनका नुकसान ये शिक्षक वहाँ पे नहीं करेंगे, ऐसा हम सबका विश्वास है। लेकिन आज ही ये विषय कंट्रोल में आ सकता है, सरकार इस बारे में निर्णय ले सकते है, ऐसे हम सबको लगता है। नमस्कार। इथे जमलेल्या माझ्या आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मला एकच प्रश्न पडतो की या सत्ताधाऱ्यांचे शिक्षक कोण आहेत, जे एवढे खोटारडे विद्यार्थी तयार झाले? म्हणजे ज्या शिक्षकांनी असले विद्यार्थी तयार केले त्या शिक्षकांना आता त्याचे बिचारे रिटायर झाले असतील, त्या शिक्षकांना रडू येत असेल घरी की असले खोटारडे विद्यार्थी आम्ही कसे काय तयार केले? कारण का शिक्षक एक असा वर्ग आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै से गुरुवे नमः। गुरु साक्षात परमेश्वर असतो। आता त्या गुरुशी खोटे बोलणारे हे महागुरु या इलेक्शन साठी ते इतकं खोटे बोलले काय विचारता सोय नाही। तुम्हाला देणार ना काढला जीआर, पैसे कोण देणार त्यांचा बा? हे सगळ्यांना हलक्यात घ्यायचं, कोणाला गांभीर्याने घ्यायचंच नाही। काय करणार आहेत शिक्षक? काय करणार आहेत शिक्षक? जशी पिढी घडवू शकतात तशी पिढी पेटवूही शकतात। कारण का प्रत्येक जण आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो। मी जरी आज 60ला आलो असलो तरी मी विद्यार्थीच शिकत असतो। त्यामुळे या खोटारड्यांना धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसायचं नाही। आता काहीतरी तुम्हाला काल कोणीतरी सांगून गेलेलं की 11 ते 12 बैठक लावतो, त्यांना बैठक लावावीच लागेल। पण एक लक्षात ठेवा, आश्वासनावर विश्वास ठेवू नका, हे खोटारडे।
जर GR काढून ते पैसे देऊ शकत नाही तर आश्वासन देऊन ते परत तुम्हाला घरी पाठवतील. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं घेताना रोकड घेता ना, तेव्हा देता का? आधी घेता ना खिशात आणि मग देता ना रोकड. तसं शिक्षकांच्या हातात पहिलं द्या, त्यांच्या मागण्या पूर्ण करा. आणि पोलिसांनाही सांगून जातो, ते लाठी काठी दमदाटी करू नका. आज एक रोहित बसला होता, वेळ आली तर आम्ही सगळे इथे यांच्यामध्ये येऊन बसू. आज पितृतुल्य भीष्म पितामह या महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुःखाची जाणीव असलेले लोकनेते माननीय शरद पवार साहेब आपल्याला भेटून गेले. तो एक ऊर्जा स्तोत्र आज ते आले ना, ही लढाई अजून पेटेल. आणि त्यामुळे अजिबात काळजी करू नका. बंटी पाटील आहे, विजय वडेट्टीवार आहेत, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आपली भेट घ्यायला येत आहेत. शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शब्द देतो. मी यांनाही विनंती करेन की आपणही बोला आणि 12 वाजता आपण बरोबर सभागृहात पोहोचू, सभागृहाचा मुद्दा मांडू आणि ह्या सरकारच्या खोटारडेपणाबद्दल सभागृहात आपला आवाज उठवू. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हा शब्द तुम्हाला देतो. मी घोषणा देईन, हम सब हात उंचवा, सगळ्यांनी हात उंचवा. हम सब जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उन्होंने मुख्यमंत्री फडणवीस पर निशाना साधते हुए कहा कि मेरे भाई वित्त मंत्री हैं और फैसले फडणवीस लेते हैं। विधायक रोहित पवार ने भी आंदोलन को पूरा समर्थन दिया और रात भर आंदोलन में रुकने की घोषणा की। उन्होंने कहा, जब तक कोई मंत्री यहां आकर भरोसा नहीं देता तब तक वे शिक्षकों के साथ डटे रहेंगे। सरकार ने पिछले वर्ष अनुदान देने का निर्णय लिया था, लेकिन अब तक कोई निधि आवंटित नहीं की गई है। इस नाराजगी के चलते 8 और 9 जुलाई को राज्य भर में स्कूल बंद करने का फैसला भी लिया गया था। तो अभी के लिए बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए रुक कीजिए DC न्यूज इंडिया का। तो ये थी हमारे संवाददाता सैयद मसूद की रिपोर्ट।